नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या महाराष्ट्र कॉम्प्युटर टायपिंग आणि शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेच्या वतीने आपण लवकरच ऑनलाईन आणि ऑफलाईन मराठी शॉर्ट हँड म्हणजे मराठी लघुलेखन आणि इंग्रजी शॉर्ट हँड म्हणजे इंग्रजी लघुलेखन या दोन्ही बेसिक बॅच ह्या येत्या 1 फेब्रुवारी 2026 पासून आपण सुरू करत आहोत. तर या बॅचेससाठी बऱ्याच जणांची मागणी होती, त्याप्रमाणे आपण 1 फेब्रुवारी पासून नवीन बॅच आपण चालू करत आहोत. तर त्यासाठी आपणाला 31 जानेवारी 2026 पर्यंत आपल्याला प्रवेश आपला निश्चित करायचा आहे. नंतर मात्र 15 फेब्रुवारीच्या नंतर आपल्याला ऍडमिशन्स आपली क्लोज होती. त्यामुळे आपण जानेवारीचे 31 जानेवारी पर्यंत आपण आपले ऍडमिशन्स घ्यावे. आता ह्या ज्या बॅच आहेत ह्या आपण तुम्हाला 1 फेब्रुवारीचं जे काही लेक्चर होणार आहे हे लेक्चर आपलं तुम्हाला YouTube या चॅनलवरती आपल्या महाराष्ट्र कॉम्प्युटर शॉर्ट हँड असं जरी आपण टाईप केलं किंवा हापसे सर जरी टाईप केलं किंवा सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला हे लेक्चर आपल्याला 1 तारखेचं लेक्चर तुम्हाला दिसणार आहे. या लेक्चरमध्ये लघुलेखनाबद्दल किंवा शॉर्ट हँड बद्दल आपल्याला ज्या काही अडचणी असतील, ज्या काही शंका असतील किंवा जे काही आपले प्रश्न असतील तर ते प्रश्नही त्यातून आपले निश्चित दूर होतील किंवा इतरही लघुलेखनाच्या संदर्भातली माहिती आपल्याला त्यातून मिळेल. म्हणून माझं असं प्रामाणिक मत आहे की आपण आपल्या पालकांना सुद्धा या ऑनलाईन लेक्चरचा लाभ द्यावा आणि जे विद्यार्थी इथे ऑफलाईन करू इच्छितात किंवा ऑफलाईनला ही बरेच ऍडमिशन्स आपले झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना हे मी या व्हिडिओद्वारे मी त्यांना सांगू इच्छितो की आपली जी बॅच आहे ही 1 फेब्रुवारी 2026 पासून ऑफलाईन सुद्धा आपण चालू करत आहोत. तर या बॅचचा टायमिंग जो आहे तो सकाळी 11 वाजता राहील आणि ऑनलाईनची जी काय बॅच आहे त्यातले बरेच जण हे कुठेतरी नोकरीला असल्या कारणाने त्याबाबत सुद्धा आपण थोडासा विचार आपण नंतर करूया. पण 1 फेब्रुवारीची जी बॅच आहे ती आपण सर्वांनी करावी की जेणेकरून आपल्याला लघुलेखनासाठी आपले असणारे अडचणी किंवा शंका किंवा लघुलेखन कोर्स हा का करावा याबाबतची सविस्तर माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिली जाईल. दुसरं असं की हा जो आपला लघुलेखनाच्या बाबतीतला हा जो क्लास आहे जे 1 फेब्रुवारी रोजी होणारा जो क्लास आहे तो आपल्याला टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आपण जॉईन करू शकता. तर त्या ठिकाणी आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती जर आमचं महाराष्ट्र कॉम्प्युटर आणि शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट एवढं जरी सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला आता तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला ती लिंक त्या ठिकाणी तुम्हाला त्या चॅनलवरती तुम्हाला दिसेल. तर आपल्याला लघुलेखनाविषयी जर काही माहिती अजून तुम्हाला हवी असेल तर आपला जो चॅनल आहे महाराष्ट्र कॉम्प्युटर टायपिंग आणि शॉर्ट हँड एवढं सर्च केलं किंवा नुसतं हापसे सर एवढं जरी तुम्ही सर्च केलं तर त्या ठिकाणी माझी कृषी वाहिनी या चॅनलवर झालेली मुलाखत त्याच्यामध्ये सविस्तर माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. आणि जी काही आमची जी 200 विद्यार्थी आज विविध शासकीय सेवेमध्ये नोकरीला आहेत तर त्यातील काहींचा आपण त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आपल्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. मला सांगायला आनंद वाटतो की आपणही तंत्रज्ञानाप्रमाणे आपण सुद्धा बदललं पाहिजे. कारण सुरुवातीला जेव्हा संगणकाची निर्मिती झाली तेव्हा सुरुवातीला व्हॅक्युम ट्यूब्स वापरल्या गेल्या म्हणजे खुलीभर एवढा आपला संगणक होता. नंतर ट्रान्झिस्टर्स आले त्याची साईज जरा कमी झाली. नंतर इंटिग्रेटेड सर्किट आले त्याची साईज आता कमी झाली आणि आता आपण पाहतो की आपल्या हातामध्ये बसेल एवढ्या प्रकारचा आज संगणक निर्माण झालेला आहे. तर या तंत्रज्ञानामध्ये आपल्याला बदलत असताना आपल्याला सुद्धा आपण आता हे जे क्लासेस आपले होतील मला सांगायला आनंद वाटेल की आपणही इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या द्वारे आपण क्लासेस घेणार आहेत आणि त्याच्यातून AI जनरेटेड तो असल्या कारणाने आपल्याला निश्चित त्यातील स्किलचा कौशल्याचा
किंवा त्या आपल्याला ज्ञानाचा निश्चित आपल्याला त्याचा फायदा होईल. आपण तंत्रज्ञानाचाही त्या ठिकाणी उपयोग करून घेणार आहोत. मला नेहमी RJ कार्तिक याचं जे स्लोगन आहे ते खूप आवडतं. कुछ करो ऐसा की दुनिया करणे चाहिए आपके जैसा. तर आपणही विद्यार्थी मित्रांनो या लघुलेखन क्षेत्रामध्ये चांगलं करिअर करू शकतात. माझ्या असे अनेक विद्यार्थी आहेत की जे आज मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये आज मोठ्या दिमाखामध्ये काम करत आहेत आणि याचा मनस्वी शिक्षकालाही आनंद होत असतो. आणि हा जो कोर्स आहे तर मी बऱ्याच वेळा सांगितलेला आहे की खात्रीशीर आहे, पण इथं थोडीशी मेहनत आपल्याला प्रचंड घ्यावी लागते. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला इथं आल्यानंतर 100% मार्गदर्शन त्याचं मिळेल. त्याबद्दल तुम्ही अगदी बेफिकर असावे. आणि ज्यांना ऑफलाईन क्लासेस करायचे आहेत तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या संस्थेशी संपर्क करून या ठिकाणी तुम्हाला इथं टेलिफोन नंबरही तुम्हाला याच्या खाली दिले जातील. त्याच्यावरती आपली ऍडमिशन आपण बुक करून ठेवा. तर आपला हा जो क्लास आहे 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता आपला हा जो क्लास आहे ऑनलाईन तो तुम्हाला युट्यूब चॅनल आणि टेलिग्रामवर लिंक दिली जाईल, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की यापुढे आता सध्या हायकोर्ट नागपूर, बॉम्बे आणि नागपूर, मुंबई आणि संभाजीनगर या तिन्ही हायकोर्टांच्या जाहिराती आता सध्या आलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे पुढे भविष्यामध्ये आपल्या डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या पण जाहिराती ह्या निश्चित येणार आहेत की त्याची जी आकृतीबंध आहे त्याचा तो जाहीर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 5,500च्या आसपास आपल्या ह्या जागा आहेत. तर या दृष्टीने सुद्धा आपण आता थोडेसे प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना GCC TBC हा सरकार मान्य, शासन मान्य हा जो टायपिंगचा कोर्स आहे त्याच्यासाठी ऍडमिशन घ्यायचे असतील तर ते ऍडमिशन सुद्धा आता सध्या ओपन आहेत. तर अशा विद्यार्थ्यांनी ऍडमिशन ही लवकरात लवकर आपण घ्यावे. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणून मला सांगायचं आहे की यानंतर आता सध्या जी हायकोर्टाची जी काही एक्झाम हायकोर्टाची जी काही भरती आहे त्या भरतीमध्ये सुद्धा लोअर ग्रेड स्टेनोग्राफर आणि हायर ग्रेड स्टेनोग्राफरच्या पण जागा आहेत आणि क्लर्कच्या पण जागा आहेत. मला वाटतं हायकोर्ट हायर ग्रेडच्या बॉम्बे, नागपूर आणि संभाजीनगर मिळून 23 जागा आहेत आणि लोअर ग्रेडच्या मुंबई, नागपूर आणि संभाजीनगर मिळून जवळजवळ 68 जागा आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही लवकरच ऑनलाईन डिक्टेशन बॅच किंवा ऑनलाईन मार्गदर्शन या ठिकाणी मी करणार आहे. ती बॅच सुद्धा मी चालू करणार आहे. त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना आपली नावं नोंदवायची असतील तर या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी नंबर दिला जाईल. त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून आपलं ऍडमिशन्स आहे, आपला प्रवेश आहे तो निश्चित करावा की जेणेकरून भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही भरती असतील त्याच्या संदर्भामध्ये निश्चितप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन केले जाईल. तर ह्या संधीचा आपल्या नक्कीच तुम्ही लाभ घ्याल अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.